वृश्चिक राशीच्या मंडळींनो, 1 मिनिट थांबा. हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्या पत्रिकेत 3 तारखा अशा आहेत ज्यानंतर तुमचं आरोग्य, नातेसंबंध, भाग्य आणि करिअर या सगळ्यांमध्ये विशेष बदल दिसू शकतात. 3 सप्टेंबर नातेसंबंधासाठी महत्त्वाचा बदल, 17 सप्टेंबर करिअरसाठी महत्त्वाची खिडकी आणि 19 सप्टेंबर आरोग्याच्या दृष्टीनं दिलासा देणारी तारीख. या 3 तारखांमुळे नेमका कोणता बदल होऊ शकतो हे आपण एक एक करून पाहणार आहोत. तुमचं आरोग्य, शिक्षण, प्रेम, मॅरेज जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रावर सप्टेंबरमधील ग्रहस्थितीचा काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी खास उपाय पण मी सांगणार आहे. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार, अमोघ चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर 2026 नेमका कसा असणार आहे. आणि सर्वात आधी तुमच्या आरोग्याकडे पाहूया. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि सध्या मंगळ अष्टम भावात आहे. अष्टम भाव हा शुभ भाव मानला जात नाही. यामुळे मंगळ इथे असताना डोकेदुखी, मायग्रेन, पोटाशी संबंधित त्रास, रक्ताशी संबंधित समस्या किंवा त्वचेवरील इन्फेक्शन, ॲलर्जी याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. राहूची दृष्टी मंगळवार पडत असल्याने हा प्रभाव थोडा अधिक जाणवू शकतो. आणि एक खास गोष्ट इथे लक्षात घ्या, तुम्ही सध्या एखाद्या कामात, एखाद्या गोष्टीत खूप जास्त गुंतलेला असाल, मग ते काम असो, खेळ असो किंवा कोणतीही गोष्ट असो, तर त्याच्या अतिविचारामुळे डोकेदुखी होऊ शकते. पण ही परिस्थिती कायमची नाही. 19 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, कारण याच दिवशी मंगळ अष्टम भावातून नवम भावात प्रवेश करत आहे. नीचेचा असला तरी नवम भावात मंगळाची स्थिती तुलनेने चांगली मानली जाते. म्हणजेच 19 सप्टेंबर नंतर आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती सुधारू लागते. आता याच ग्रहस्थितीचा परिणाम तुमच्या शिक्षणावर कसा होतो ते पाहूया. पंचम भाव शिक्षणाचा असतो आणि मार्च 2025 पासून शनी तुमच्या पंचम भावात आहे. तेव्हापासून तुम्हाला जाणवत असेल की शिक्षणाच्या बाबतीत जबाबदारी वाढल्यासारखी. एखादा फॉर्म भरला, एखादी कोचिंग जॉईन केली किंवा एखादा प्रवेश घेतला. मार्च 2025 नंतर असं काही घडलं असेल तर त्यामागं हाच शनी आहे. शनी जिथे बसतो तिथे माणूस विचार खूप करतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा विचार शिक्षणाकडेच वळतो आणि शनी सोबत घेऊन येतो शिस्त आणि सातत्य. म्हणजे मेहनत करावी लागेल हे नक्की, पण काळजी करू नका, कारण पंचमेश बृहस्पती इथे स्वतःच्या भावाकडे 9व्या दृष्टीने पाहत आहे आणि हे अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजेच मेहनतीचे फळ चांगलं मिळू शकतो. फक्त सातत्य सोडू नका. आणि हाच पंचम भाव तुमच्या प्रेम संबंधाचा पण आहे. पंचम भाव प्रेमाचाही असतो आणि इथे शनी बसलेला आहे, तर बृहस्पतीची शुभ दृष्टी याच भावावर आहे. बृहस्पतीचं स्वतःच्या घराकडे पाहणं म्हणजे जणू तुम्ही स्वतःच्या घराची निगराणी करता तसं आहे. काही अडचण आली तर बृहस्पती ते नातं बिघडू देत नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये संवाद पुन्हा सुरू करण्याचे चांगले योग आहेत. बोलणं बंद असेल तर दोन्ही बाजूंनी पुन्हा जोडण्याची इच्छा होऊ शकते. मात्र शनीमुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती स्वतःच्या मतावर थोडी ठाम राहू शकते आणि तुम्हीही तुमच्या भूमिकेवर अडून राहू शकता. त्यामुळे थोडी तडजोड करणं आवश्यक आहे. पण एकंदरीत हे नातं टिकून राहण्याचे आणि सुधारण्याचे संकेत आहेत. आता पाहूया मॅरेज जीवन. वृश्चिक राशीसाठी सप्तम भावाचा स्वामी शुक्र आहे आणि सध्या शुक्र लाभ भावात आहे. 3 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, कारण याच दिवशी शुक्र द्वादश भावात प्रवेश करतो आणि शुक्रासाठी द्वादश भाव अतिशय शुभ मानला जातो. भावना, रोमांस आणि नात्यातील गोडवा या सगळ्यांसाठी हा बदल सकारात्मक आहे. म्हणजेच सप्टेंबरमध्ये मॅरेज जीवन चांगले राहण्याचे संकेत आहे. आणि एक आनंदाची गोष्ट, फिरण्याचा, प्रवासाचा योगही या काळात तयार होतो. विशेषतः लांबचा प्रवास करण्याचा विचार असेल तर हा काळ अनुकूल आहे. हिरव्याने भरलेली जागा, समुद्रकिनारा किंवा डोंगराळ प्रदेश अशा ठिकाणी जाण्याचा योग किंवा नियोजन होऊ शकतं. एकंदरीत मॅरेज जीवनासाठी सप्टेंबर चांगला काळ दिसत आहे. आता येतो या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा विषय, भाग्य आणि करिअर. भाग्य वृश्चिक राशीसाठी नवम भाव भाग्याचा असतो आणि तिथे बृहस्पती स्वतः विराजमान आहेत. भाग्याचा कारकही बृहस्पती असतो, त्यामुळे भाग्यस्थान अतिशय बळकट आहे.
आता एक गोष्ट आठवून पहा, याच वर्षी मे महिन्यानंतर तुम्ही काही मोठे करण्याचा विचार केला होता का? घरात एखादं शुभ कार्य, हवन किंवा यज्ञ झाला आहे का? एखादा धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास झाला आहे का? सोनं, प्रॉपर्टी किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे का? जर मे महिन्यापासून हे अजून घडलं नसेल, तर लक्षात ठेवा, या काळात मोठ्या निर्णयांना प्रत्यक्ष रूप देण्याची शक्यता वाढते. बृहस्पती नवम भावात असल्यामुळे भाग्य तुमच्या बाजूनं आहे. त्यामुळे जे काही मनात आहे त्याबद्दल फार विचार करत बसण्यापेक्षा पुढे जाऊन ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया याच भाग्याचा परिणाम तुमच्या करिअरवर कसा होतो. करिअर, दशम भाव करिअरचा असतो आणि ते स्वतः सूर्य तुमच्या भावात बसलेला आहे. सूर्याचं दशम भावात असणं करिअरसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आत्मविश्वास वाढतो, धाडस वाढतं आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्या आत तयार होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात तुम्ही थोडे हट्टी होऊ शकता. स्वतःच्या पद्धतीकडे काम करण्याकडे तुमचा कल वाढू शकतो आणि 17 सप्टेंबरपर्यंत ही खिडकी खास लक्षात ठेवा. कारण या काळात सूर्य दशम भावात आहे. त्यामुळे मुलाखत दिली तर निकाल तुमच्या बाजूनं येण्याची शक्यता आहे. नोकरी बदलायची असेल तर हा काळ अनुकूल आहे. प्रमोशनचे योग पण चांगले दिसत आहे आणि खास गोष्ट म्हणजे या काळात ऑफिस पॉलिटिक्सचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल. 17 सप्टेंबर नंतर सूर्य लाभ भावात जात आहे, जे नफा आणि प्रमोशनसाठी आणखी चांगलं मानलं जातं. म्हणून 17 सप्टेंबर पूर्वी जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता पाहूया व्यवसाय. व्यवसाय, बुध हा व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो आणि सध्या बुध दशम भावात आहे. लवकरच लाभ भावात प्रवेश करेल. बुधाचं हे गोचर व्यवसायासाठी विशेष अनुकूल मानलं जातं. वृश्चिक राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी सप्टेंबर चांगला काळ दिसत आहे. नवीन क्लायंट, नवीन बिझनेस कनेक्शन किंवा व्यवसायात नवीन संधी याकडे लक्ष द्या. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ग्रह संधी देतात, मेहनत तुम्हालाच करावी लागते. यामुळे प्रयत्नामध्ये कमतरता ठेवू नका. सप्टेंबरच्या 3 महत्त्वाच्या तारखा. आता या 3 तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 3 सप्टेंबर शुक्र द्वादश भावात, मॅरेज जीवन साठी शुभ बदल. 17 सप्टेंबर सूर्याची खिडकी बदलते. त्याआधी मुलाखती, नोकरीतील बदल आणि करिअरच्या संबंधित प्रयत्नांसाठी हा महत्त्वाचा काळ आहे. 19 सप्टेंबर मंगळ अष्टम भावातून नवम भावात प्रवेश करत आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिलासा देणारी तारीख आहे. या 3 तारखा नक्की लक्षात ठेवा. अंतिम संदेश, वृश्चिक राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी संमिश्र पण एकंदरीत सकारात्मक परिणाम देणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल, पण 19 सप्टेंबर नंतर परिस्थिती सुधारते. 17 सप्टेंबरपर्यंतची करिअरची खिडकी वापरून घ्या. मॅरेज जीवन आणि नातेसंबंधामध्ये 3 सप्टेंबर नंतर अधिक गोड होण्याचे संकेत आहेत आणि भाग्याची साथ तुमच्याबरोबर आहेच. म्हणून 3 सप्टेंबर लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर लक्षात ठेवा आणि 19 सप्टेंबर पण लक्षात ठेवा. कारण सप्टेंबर 2026 योग्य वेळी उचललेले योग्य पाऊल तुमचं आयुष्य पुढं नेणारं ठरू शकतो. अमोक सोबत राहा, ग्रहांचे संकेत समजून घ्या आणि आपल्या भविष्याची चाहूल जाणून घ्या. नमस्कार.